काश्मीरमध्ये हिमस्खलनामध्ये शहीद झालेले अकोला जिल्ह्यातील शहीद जवान आनंद गवई आणि राजू खंडारे यांच्या पार्थिवावरती लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। अकोल्यातील शहीद जवान आनंद गवई यांना गीतानगरमधील स्मशानभूमीमध्ये अखेरचा निरोप देण्यात आला। यावेळी हजारो अकोलेकरांसह राजकीय नेते आणि अधिकारी देखील उपस्थित होते। तर अकोल्याच्याच मूर्तिजापूर तालुक्यातील माना गावचे शहीद जवान संजू खंडारे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो नागरिक उपस्थित होते। माना गावातील जिल्हा परिषद शाळेलगतच्या मैदानामध्ये संजू खंडारेंवरती अंत्यसंस्कार करण्यात आले। संजू खंडारे यांना त्यांच्या 4 वर्षांच्या मुलानं मुखाग्नी दिला। शहीद संजू खंडारे अमर रहे या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। आठवड्याभरापूर्वी जम्मू काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये झालेल्या हिमस्खलनामध्ये अकोला जिल्ह्यातील आनंद गवई आणि संजू खंडारे यांना वीरमरण आलं होतं। तर तिकडे परभणीमधील शहीद झालेले जवान बालाजी आंबोरे यांच्यावरती त्यांच्या तळगावामध्ये तळकळस या गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। अमर रहे बालाजी आंबोरे अमर रहे अशा घोषणा देत हजारो नागरिकांनी त्यांना अखेरचा निरोप दिला। याआधी शहीद बालाजी आंबोरेंचं पार्थिव जिल्हा परिषदेच्या शाळेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं। यावेळी भारतीय सैन्य दलाकडून त्यांना मानवंदना देण्यात आली। बालाजी आंबोरे शहीद झाल्याची बातमी समजताच ताडकळस गावावरती शोककळा पसरली। दरम्यान देशसेवा करताना मुलाला वीरमरण आलं याचा अभिमान असल्याची प्रतिक्रिया शहीद बालाजी आंबोरे यांच्या आई-वडिलांनी दिली।